तर स्टॉक मार्केटमध्ये सायकॉलॉजिकल लेव्हल किंवा मनोवैज्ञानिक स्तर म्हणजे नेमकं काय? शेअर मार्केटमध्ये कुठल्याही सिक्युरिटीची किंवा स्टॉकची किंमत जेव्हा 100, 500, 1000 हे राउंड नंबरच्या आसपास असते, त्यावेळेस तिला सायकॉलॉजी लेव्हल असं म्हटलं जातं. लोक ह्या भावावरतीच खरेदी विक्रीचे निर्णय घेत असतात. उदाहरणार्थ समजा एखादा स्टॉक किंवा सिक्युरिटी ₹498 च्या आसपास आहे. अनेक गुंतवणूकदार जे आहेत ते वाट बघत असतात, की तो केव्हा ₹500 टप्पा पार करेल आणि ₹500 एकदा टप्पा पार केला, आयदर ते खरेदी करतील किंवा ज्यांनी अगोदर घेतलेलं आहे ते विक्री करतील. कारण तो पूर्ण एक आकर्षक आकडा आहे. जसं की दैनंदिन जीवनामधलं एक उदाहरण जर घ्यायचं जर झालं, तर त्यामध्ये जसं ग्राहक म्हणतो, की मी ₹100 पेक्षा जास्तचं भाव जो आहे व्हॅल्यू ह्या वस्तूला जे आहे ते देणार नाही. म्हणजे ₹100 जो आहे तो त्याचा सायकॉलॉजिकल लेव्हल आहे, मानसिक टप्पा आहे आणि तोच शेअर मार्केटमध्ये मनोवैज्ञानिक स्तर किंवा सायकॉलॉजिकल लेव्हल असं म्हटलं जातं. हे स्तर तांत्रिक नसले तरी ट्रेडिंगमध्ये खूप मोठा प्रभाव पाडतात. असे सायकॉलॉजिकल लेव्हलने तुमच्या ट्रेडिंगमध्ये किंवा इन्व्हेस्टिंगमध्ये कधी प्रभाव पाडलाय का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.